वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. नागपूर जिल्ह्यातला असा पहिला बस थांबा ज्या बस थांब्यावर चार्जिंगची सुविधा आहे, पंखे लागलेले आहे, लॅपटॉप चार्ज करता येईल, निवांत काम करता येईल अशी सुविधा आहे. आणि नागपूर जिल्ह्यातला हा पहिला बस थांबा बेलतरोडी येथे आहे. बेसा बेलतरोडी नगरपंचायतीनं हा बस थांबा तयार केलेला आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. जनरली गावांमध्ये छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये बस स्टॉपच नसतं, बस थांबा नसतो, परंतु या ठिकाणी बस थांबा तयार करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी चार्जिंग पॉट लागलेले आहेत, तुम्हाला लॅपटॉप चार्ज करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंखे लागलेले आहे. बऱ्याच ठिकाणी कुठेतरी आसरा घेऊन प्रवासी बसत असतात, बसायची जागा नसते, परंतु या ठिकाणी अशा प्रकारे पंखा लागलेला आहे. प्रवाशांना विचारूया, सगळे प्रवासी आहे. आणि बस थांबल्यानंतर या ठिकाणी जे चालक आहे, वाहक आहेत, त्यांना सुद्धा फायदा होतोय. काय फायदा होतोय इथं बस? हाँ सर फायदा होता है ना, पंखा लगा है, सब कुछ है ना यहाँ, हर चीज़ की सुविधा है. हाँ. बेसा बेलतरोडी नगरपंचायतचे CEO माझ्यासोबत आहेत, भारत नंदनवार. त्यांच्या कल्पकतेनं त्यांनी अशा प्रकारे बस स्टॉप तयार केलं. काय कन्सेप्ट होती याची? एक इथल्या बेलतोरडीच्या लोकांची मागणी होती. आमचे माजी उपसरपंच जितेंद्रभाऊ चांदूरकर यांनी मागणी केली होती की एक बसस्टॉप इथे बस उभी होते आणि लोकांना बसण्यासाठी इथे सुविधा नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला आणि एक अत्याधुनिक बसस्टॉपची निर्मिती या ठिकाणी केली, जेणेकरून इथे बसणारे जे प्रवासी आहेत त्यांना सगळ्या सोयीसुविधा इथे मिळाल्या पाहिजे. बसण्यासाठी चांगले बेंचेस लावलेले आहेत, चार्जिंगची सुविधा आपण या ठिकाणी केलेली आहे, फॅन्स लावलेले आहेत. लवकरच एक वॉटर कूलर आपण या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे. एकमेव बस थांबा हा पहिला आहे. आम्ही प्रयोजित केलेले आहेत. आणखी आपण 4 बस स्टॉप बेसा पिपळा नगरपंचायतच्या आपल्या परिक्षेत्रात बनवत आहे. वाहन चालक आहे, त्यांना विचारता. तुमचं नाव सांगा. माझं नाव नरेंद्र परसराम पुरके आहे. एवढी सुविधा असलेला बस स्टॉप बघितलं का? हा जो बस स्टॉप बनवलेला आहे हा फारच छान आहे. याच्यात मी कधी माझा मोबाईल चार्जिंग करतो, चार्जिंग पॉईंट लागलेला आहे आणि वरती पंखे असल्यामुळे गाडीत गरम होते तर आम्ही इथे येऊन पंख्यात बसतो. आणि इथे बाजूलाच एक पिण्याच्या पाणीचं लावलेलं आहे, तिथे थंड पाणी पण भेटतो आम्हाला. पंखे लागलेले आहे, पंखे सुरू असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंग आजकालच्या कारण प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि त्यामुळे त्या चार्जिंगची सुविधा व्हावी म्हणून चार्जिंग स्टेशनसुद्धा या ठिकाणी लागलेलं आहे. नागपूर जिल्ह्यातलं असं हे पहिला बस थांबा ज्या ठिकाणी या सगळ्या सुविधा आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.